नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आणि भूमी खाली येत असतात. आकाश हा भूमीचे डोळे मिटतो आणि त्यानंतर मग तिला म्हणत असतो की खाली उतर. भूमी म्हणते की आकाश, हे काय चाललंय तुझं? तू माझ्या डोळ्यांवर हातही ठेवलायस, माझे डोळे बंद आहेत, मी पडेन ना. तेव्हा आकाश म्हणतो की काहीच पडणार बिडणार नाही आहेस तू, मी आहे ना तुझ्यासोबत आणि आपल्या घरातलेच जिनेत, त्याच्यामुळे हळूहळू तू खाली उतर. आणि त्यानंतर आता आकाश हा भूमीला पुढे आणून उभा करतो. भूमी म्हणते की आकाश, मला काही दिसत नाही आहे, प्लीज डोळे उघडून माझे. तेव्हा मग आता आकाशला ती डोळे उघडायला सांगते. आकाश ते उघडतो आणि समोर भूमी बघते आणि ती सरप्राईज होते. तेव्हा सगळेजण खूप खुश असतात. आकाशला ती म्हणते की आकाश, हे काय आहे? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तुझ्यासाठी हे स्पेशल सरप्राईज आहे. कसं आहे ना, तू आम्हाला खूप आनंदाची बातमी दिलीस, म्हणूनच हे सरप्राईज. आता या चादर बाजूला कर आणि बघ यात काय आहे ते. मग आता मुक्ता ही ती चादर बाजूला करते. त्याच वेळेला तिथे छान एक फूल असतं आणि त्याच्यावर छान अशी डिझाईन केलेली असते. असा तो कार्डबोर्ड पेपर असतो. तेव्हा आता भूमी म्हणते किंवा सागर, किती सुंदर आहे ते, खूप आवडलं मला, किती सुंदर डिझाईन आहे, असं म्हणून ती ते सगळं बघून खूपच खुश होत असते. त्याच वेळेला आता इथे त्याच आवाजाने अभिजित, पौर्णिमा आणि रागिनी येतात आणि ते सगळं बघत असतात आणि भूमीचा तो आनंद पाहून त्यांची खूपच चिडचिड होत असते. त्यानंतर आकाश म्हणतो की भूमी, अगं हेच काय बघतेस, अजून पुढे काहीतरी सरप्राईज आहे तुझ्यासाठी, ते ओपन कर मग तुला दिसेल. तेव्हा अभिजित म्हणतो की झालं, यांचं परत काहीतरी सुरू झालं. तेव्हा रागिनी म्हणते की हो ना, आता काय, आता यांच्याकडे नवीन बातमी आली आहे म्हटल्यावर रोज रोज ही सगळी नाटकी सहनच करावी लागणार, रोज एक नवीन नाटक असेलच आकाशचं, असं ती म्हणते. त्याच वेळेला आता आकाशला भूमी म्हणते की ठीक आहे, मी ओपन करते. आणि त्यानंतर भूमी तो पेपर ओपन करते, तर त्याच्या आतमध्ये थँक्यू असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं. त्याचप्रमाणे त्या प्रत्येक थँक्यूच्या प्रत्येक लेटरमध्ये भूमी आणि आकाशचे छोटे छोटेसे फोटो कोलाज केलेले असतात आणि त्यांचे दोघांचे असे सगळे फोटो, सगळ्या मेमरीज या कोलाज केल्यामुळे भूमीला ते पाहून खूपच आनंद झालेला असतो. आकाश, भूमी हे एकमेकांबरोबर फिरायला गेलेले, त्याचप्रमाणे पहिल्यापासूनचे त्यांचे जे सगळे काही फोटोज असतात ते सगळेच फोटो त्याच्यामध्ये असतात. त्याचप्रमाणे बाजूच्या पेपर्समध्ये लहान मुलांचे चित्र आणि ते लहान मुलांच्या चित्राबरोबर लहान मुलांच्या काही गोष्टी, टॉयज असे त्या चित्रारूपामध्ये साकारलेले असतात आणि फुगे, त्याचप्रमाणे चुपणी वगैरे असं सगळं काही असतं. ते पाहून आता भूमी खूपच खुश होते आणि म्हणते की वा, आकाश खरंच खूप सुंदर आहे. आणि इथे रागिनी मात्र मुद्दामच डोळे असे रागाने वाकडे करून बघत असते. तर आकाशला ती म्हणते की तुला माहिती नाही आहे किती सुंदर आहे हे, खरंच मला खूप आवडलं हे सरप्राईज. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तुला खरंच आवडलं आहे ना? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, खरंच खूप खूप थँक्यू तुला खरं तर, कारण तू इतकं सुंदर सरप्राईज मला दिलंस. तेव्हा आकाश म्हणतो की हो, कसं आहे ना, तू माझ्या आयुष्यात आलेलीस तो क्षण तर माझ्यासाठी अगदी सुंदर होताच, महत्त्वाचा होता, परंतु त्यानंतरचा हा आत्ताचा क्षण हा माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. आपण दोघं आईबाबा होणार आहोत आणि ह्या क्षणासाठी आम्हाला सगळ्यांना तुला थँक्यू म्हणायचं आहे. हा आनंदाचा क्षण तू आमच्या आयुष्यात दिलास, म्हणूनच तुला खूप खूप थँक्यू. आणि मग आता मुक्ता ही आकाशला मिठी मारते आणि म्हणते की आकाश, तू जे सगळं काही केलंस त्याच्यासाठी खूप थँक्यू. अशा प्रकारे आता ती आकाशला मिठी मारते आणि सगळेजण बाजूलाच असतात. आकाशला आता लगेच अथर्व म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही दोघं आता आपापसात सेलिब्रेशन करा, आम्ही जातो सगळे. तेव्हा आकाश म्हणतो की अरे काय चाललंय काय तुझं? तेव्हा सगळेजण जमतात, सगळेजण सेलिब्रेशन करायला लागतात. अथर्व आता केक घेऊन येतो आणि म्हणतो की चला, आता हा मोमेंट आपल्याला केक कट करून एन्जॉय करायचा आहे. रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा हे एकमेकांकडे फक्त बघतच राहतात. तेव्हा अथर्व म्हणतो की चला आता केक कट करा. त्यानंतर मग भूमी आणि आकाश दोघंजणही तो केक कट करू लागतात आणि केक कटिंगनंतर आजी आणि बाकीचे सगळे जोरजोरात टाळ्या वाजवत असतात आणि त्यांचं अभिनंदन करतात. आकाश म्हणतो की भूमी, खरंच खूप छान वाटतंय ना या सगळ्यांनी. तेव्हा भूमीही खुश असते, तरी ते पौर्णिमाचं तोंड मात्र वाकडं असतं. भूमीचा आणि आकाशचा तो आनंद तिघांनाही पावत नसतो. आता आजी म्हणते की चला आता केक कट केला ना, दोघंही एकमेकांना आता केक भरवा चला, असं म्हणून आता दोघांना ती केक भरवायला सांगते. आणि त्यानंतर आकाशला भूमी केक भरवते, त्याचप्रमाणे आकाश देखील आता भूमीला केक भरवतो आणि नंतर ते दोघेजणही बाकीच्या सगळ्यांना केक भरवतात. आता भूमी आजी त्याचप्रमाणे अथर्वला देखील केक भरवते. हे सगळं पाहत असताना रागिनीचा मात्र पूर्ण चेहरा हा वाकडा झालेला असतो. तर आता आकाश हा अभिजित जवळ जातो आणि त्याला केक देतो, त्याचप्रमाणे पौर्णिमालाही देतो. आणि आकाशही आता रागिनीला केक भरवायला जाणार, तेवढ्यातच आकाश म्हणतो की भूमी चल, दोघीही मिळून आपण आत्याला आणि आईला केक भरवूया. तेव्हा ती म्हणते की हो मग
आपल्याला इतका आनंद झाला आहे तो तर आपण सेलिब्रेट केलाच पाहिजे. हे घ्या तुम्ही आमच्या दोघांकडूनच तुम्ही केक खायचा आहे असं म्हणून ती रागिनीला भरवते आणि मुद्दामच रागिनी हसत बघत असते. तर इथे आकाश हा रूममध्ये आलेला असतो. रागिनी मात्र भूमीकडे चिडत असते. आकाश रूममध्ये आल्यानंतर सगळं बेड वगैरे व्यवस्थितपणे लावत असतो. भूमी येते आणि म्हणते की आकाश हे सगळं काय करत आहेस तू? अरे ही सगळी माझी कामं आहेत ना, तर मला करू देत ना. तेव्हा आकाश म्हणतो की अजिबात नाही, आता ही सगळी कामं मी करणार आहे, रोज मी बघणार आहे. आणि तो भूमीला आणतो आणि तिथे बेडवर बसवतो आणि म्हणतो की आता ते काही नाही, आता तू फक्त आराम करायचा आहेस, व्यवस्थित झोप घ्यायची आहे शांतपणे. तेव्हा भूमी म्हणते की पण आकाश मला तर झोप येत नाही आहे, तू कशाला जबरदस्ती करतोयस? तेव्हा आकाश म्हणतो की मला ते काही माहिती नाही. ती म्हणते की आकाश मला ना तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, ऐक ना मला मला इतक्या झोप येणार नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की ते काहीच नाही, आता तुला व्यवस्थित झोप घ्यावी लागेल, बाळासाठी व्यवस्थित तुला झोप घेतलीच पाहिजे, कळलं ना? तेव्हा भूमी झोपते परंतु नुसती तळमळत असते. आकाश लाईट्स ऑफ करतो. तेव्हा तो म्हणतो की हे काय भूमी, नुसती तळमळ कसली चालली आहे तुझी? तेव्हा ती म्हणते की मी तुला सांगितलं ना मला नाही येते झोप आकाश. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे, इकडे ये. तेव्हा मग आता भूमी उठते आणि हा म्हणून त्याच्याकडे येते आणि मग आता आकाशला ती म्हणते की तू ना थोपट, म्हणजे मला जरा झोप लागेल. तेव्हा आता आकाश म्हणतो की खरंच खूप छान वाटतंय ना. तेव्हा भूमी म्हणते की आकाश आता ना हे फक्त 9 महिनेच तुझ्याकडून हे असे लाड वगैरे करून घेता येणार आहेत, त्यानंतर मग सगळं अटेन्शन हे बाळाकडेच असेल तुझं. तेव्हा आकाश हो असं म्हणतो. भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे तू असंच करणार आहे, माझ्याकडे लक्ष पण देणार नाही? तेव्हा आकाश म्हणतो की नाही गं, तसं अजिबातच नाही आहे, घाबरू नकोस. तेव्हा मग आता भूमी म्हणते की मला ना तुझ्यासारखा छान मुलगा हवा आहे. तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही, अजिबात नाही, मला तुझ्यासारखी छान मुलगी आहे, म्हणजे कसे ती माझी लेक असेल आणि माझ्यावर खूप प्रेम करेल. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की अजिबात नाही, हा लेक नको, मुलगाच हवा, कारण ना मुलगी लग्न करून आपल्याला सोडून निघून जाईल, मुलगा तर आपल्याबरोबरच असेल ना, असं भूमी ही म्हणत असते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की अजिबात तसं नाही आहे, उलटं मुलगी मला हवी आहे, तुझ्यासारखी मुलगी असायला हवी. भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे मुली बाबावर जास्त लाड करतात आणि त्याच्या मागे मागे फिरतात म्हणून तुला मुलगी हवं, बरोबर ना? तू मला एकटं पाडण्याचं प्लॅनिंग आत्तापासूनच करतोयस. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी थांब, आपण आता भांडूया नको, आपल्या दोघांच्याही मनासारखं होऊच शकतं की. तेव्हा भूमी म्हणते की कसं काय? आकाश म्हणतो की अगं तुला आपल्याला जुळी मुलं होऊ शकतात, मुलगा किंवा मुलगी दोघंही होऊ शकतात ना, मग तुझ्यासारखी मुलगी आणि माझ्यासारखा मुलगा दोघांच्याही इच्छा पूर्ण होतील. तेव्हा मग आता भूमी म्हणते की सिरियसली आकाश, आणि पण जर आपल्याला दोन्हीही जुळी मुलं किंवा दोन्ही जुळी मुली झाल्या तर आपण काय करणार? तेव्हा मग आता आकाश हसायला लागतो. तो म्हणतो की चला चला भूमी मॅडम, तुमचं आता फारच झालं आहे. आणि हो, याच्यातून मी विसरून गेलो, तुला मी झोपायला सांगितलेलं पण तू मात्र गप्पाच मारत राहिलीस माझ्याशी, आता ते काही नाही, आता गपचूप झोपायचं, असं म्हणून तो आता भूमीला झोपायला सांगतो. आणि त्यानंतर भूमी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला थोपट, म्हणजे मला छान झोप लागेल. तर दुसऱ्या दिवशी आकाश सकाळी लवकर उठलेलाही असतो आणि टेबलवर बसून त्याचं काम सुरू असतं. तेवढ्यातच रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा येतात. तेव्हा अभिजित म्हणतो की अरे हे काय आकाश, इतक्या सकाळी लवकर उठलायस तू? आणि रागिनीही म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो की अरे हो, सकाळी लवकर उठलोय मी, काय नाही इनफॅक्ट 6 वाजताच उठलोय. तेव्हा रागिनी म्हणते की इतक्या लवकर कशासाठी? आकाश म्हणतो की अरे कामाला लागलोय मी, कसं आहे आता जबाबदाऱ्या वाढल्यात ना, आता उद्या आपल्या घरामध्ये नवीन बाळ येणार आहे आणि त्यानंतर मला भूमीला राणीसारखं ठेवायचं आहे आणि त्या बाळाला अगदी प्रिन्सली ठेवायचं आहे. त्याच्यासाठी तर मला आता मेहनत करावी लागेल ना, जर आत्ता मी डबल मेहनत घेतली तरच त्याचा नंतर उपयोग होईल, असं म्हणून आता तो त्या तिघांनाही चांगलाच जळवत असतो. आणि अथर्व, अभिजित म्हणतो की हो हो, अगदी तुझं योग्य आहे. तेवढ्यातच आता दरवाजात हवालदार येतो आणि हवालदाराचा आवाज ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की अरे हवालदार माने, या या, असं म्हणून आता तो त्यांना बोलावतो. त्याच वेळेला आकाश म्हणतो की या बसा, तुम्हाला पाणी, पौर्णिमा जरा पाणी दे गं. तेव्हा हवालदार नको, पाणी नको असं म्हणतो. आणि मग त्यावेळेला तो म्हणतो की बोला काय काम काढलं? त्यानंतर हवालदार म्हणतो की मी ॲक्च्युली इथे राऊंडअपसाठी आलो होतो, परंतु मला गायकवाड सरांनी तुम्हाला काही लीड द्यायला सांगितल्या, ते देण्यासाठी मी इथे आलो. काय झालं आहे की तुम्ही जे काही केसबद्दल सांगितलं तुमच्या आईबाबांच्या, रिओपन केल्यानंतर त्याच्याबद्दल 1-2 चांगले महत्त्वाचे लीड सापडलेले आहेत. काय ना, एक मेकॅनिक आणि त्या मेकॅनिकचा गॅरेजचा मालक हे दोघेही स्क्रीनर खाली आहेत आमच्या, आणि त्यांच्याबद्दल आम्हाला जर काही समजलं तर आम्ही नक्की कळवू. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अच्छा, म्हणजे याबद्दल तुम्हाला काही समजलं आहे का त्यांच्याकडून की हे सगळं कोणी केलं आहे?
तेव्हा आता हवालदार म्हणतो की नाही, आम्हाला अजूनही ते पक्क कळलेलं नाही ते कोणी केलं आहे, परंतु त्या दोघांनाही आम्ही संशयी म्हणून ताब्यात घेतलेलं आहे. तर त्या गॅरेजवाल्याला आता सगळे काही प्रश्न विचारले जातील. आता तो ते सगळं काही सांगतो, त्याच्यावरनं पुढे सगळं काही डिसाईड होईल असं आता इथे तो सांगतो. आणि त्यामुळे हवालदार आता असं बोलून तिथून निघून जात असतो. त्याच वेळेला इथे अभिजित आणि रागिनी दोघेजणही खूप घाबरतात, कारण आता हे सगळं मेकॅनिकने सांगितलं आणि रागिनीचं अभिजितचं नाव मध्ये घेतलं तर पूर्णपणे वाट लागेल हे त्यांना कळलेलं असतं. तर आता आकाश हा पुन्हा येऊन बसतो आणि काम करत असतो. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश, अरे हे तुझं काय चाललं आहे? घरामध्ये इतकी आनंदाची बातमी आली आहे, अरे तुझं बाळ येतं आता या घरामध्ये, आणि तू कशाला उगीच नको त्या गोष्टींमध्ये अडकतोयस? या सगळ्या केसमध्ये अडकण्याची काय गरज आहे? तुला त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, भूमीकडे लक्ष दिलं पाहिजे. एक काम करते, या केसकडे ना मी बघते, मी लक्ष देते या केसकडे, तू अजिबात घाबरू नकोस. आणि अभिजित म्हणतो की हो बरोबर आहे आईचं. अरे आकाश, तू बाबा होणार आहेस तर उगीच नसते टेन्शन कशाला तुझ्या डोक्यावर, तू व्यवस्थित जग ना. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नाही, असं अजिबात चालणार नाही. मी जर या केसकडे दुर्लक्ष केलं तर कसं चालेल? तसंही ही आईबाबांची केस आहे. जर मी अगोदर चांगला मुलगा होण्याची कर्तव्य पार पाडली तरच मी एक चांगला बाबा होऊ शकतो. म्हणूनच मला हे सगळं करायचं आहे. आणि जोपर्यंत मी आईबाबांच्या सगळ्या गोष्टींना शांती देत नाही तोपर्यंत माझं बाळही आनंदात राहणार नाही. आणि माझ्या बाळाला त्यांचे व्यवस्थित असे आशीर्वाद लाभवण्यासाठी मला आईबाबांचं हे जे मनातली इच्छा आहे ती पूर्ण केलीच पाहिजे. त्यांचा खुनी शोधून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्याशिवाय माझ्या बाळाला काही शांतता मिळणार नाही आणि आमच्याही मनाला काही शांतता मिळणार नाही. त्याच वेळेला भूमी आता येते आणि ती नाश्ता घेऊन आल्यावर म्हणते की आकाश, तुझं अगदी बरोबर आहे. आपण सगळे घरातले एकत्र असतो, सगळेजण तुझ्याबरोबर आहोत, परंतु मीही तुझ्याबरोबर आहे, अजिबात घाबरू नको. आणि आता तू जे काही म्हणालस ते अत्यंत योग्य आहे. आईबाबांचा जो काही घातपात झाला आहे त्याच्यामागे कोण आहे हे समजल्याशिवाय त्यांच्याही मनाला शांती मिळणार नाही आणि आपल्याही तिघांच्या जीवाला बरोबर वाटणार नाही. आईबाबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या बाळालाही आनंद मिळणार नाही. त्यांचा आशीर्वाद आपल्या बाळांना मिळण्यासाठी हे सगळं आपल्याला केलंच पाहिजे. आणि आकाश, तू म्हणतोस ते अगदी योग्य आहे. काहीही करून हे सगळं लवकर आपल्याला शोधून काढलं पाहिजे की नेमकं कोणी हे केलं आहे सगळं. आणि कसं आहे ना, ते बाळ येण्याच्या अगोदरच घरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झालं पाहिजे, कारण आपल्यावरही मागे हल्ला झाला होता. तर आत्ता असं काही व्हायला नको, घरातलं वातावरण सुरक्षित हवं. तेव्हा रागिनी म्हणते की म्हणजे तू काय म्हणतेस भूमी, घरातलं वातावरण आपल्या असुरक्षित आहे का? उद्या जाऊन तूही मला म्हणशील की आत्या की तुम्हीच मला काहीतरी केलं आहे आणि तुमच्यामुळे मला असुरक्षित वाटतं आहे. तेव्हा भूमी म्हणते की नाही, अगदी तसंच नाही, परंतु बाळाच्या दृष्टीने हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि आकाश, मागच्या काही गोष्टी घडल्यात ते बघता आपल्याला आता सावध राहायला हवं. मी फक्त आकाशला सावध करते. आजी म्हणते की हो भूमी, आकाश तुम्ही जे बोलताय ते अगदी योग्य आहे. आणि आकाश, भूमी जे काही बोलते ना तेही पटतंय मला. म्हणूनच आता मी एक गोष्ट करणार आहे, ते म्हणजे तुमच्या दोघांना कोणाची नजर लागू नये म्हणून दृष्ट काढणार आहे. तसं भूमीनेच सांगितलं आहे मला. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, कसं आहे ना, आपल्याला जेव्हापासून बातमी मिळाली तेव्हापासून आपण तिघांची दृष्टच काढली गेली नाही आहे. उगीच कोणाची तरी दृष्ट लागू शकते ना, प्लीज. तेव्हा मग आता आकाश हा भूमीसाठी दृष्ट काढून घेण्यासाठी तयार झालेला असतो. आणि इथे रागिनी आणि पौर्णिमा दोघी एकमेकींकडे बघत असतात आणि भूमीकडे रागिनी रागानेच बघत असते. आता आजी दोघांनाही असं उभं करते आणि उभं करून म्हणते की चला, मी तुमच्या तिघांची ही दृष्ट काढते. असं म्हणून आता ती दृष्ट काढायला लागते आणि भूमी मात्र पुन्हा तिच्या जिभेला तोंडातून घोळवत रागिनीला लूक देत असते. तर रागिनी पुन्हा वैतागत नेहमीसारखी रूममध्ये येते. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की आई, हे सगळं ना वैतागून आता काहीच होणार नाही आहे, आता हेच घडणार आहे आणि असंच घडणार आहे. भूमी आणि आकाशच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघत राहायच्या आहेत. ते कसे आता एकमेकांबरोबर राहत आहेत तर त्यांचं बाळ आणि त्यांचं सगळं उदो या घरामध्ये आपल्याला सहन करावं लागणार आहे. मी तर म्हणते की आई, तुम्हाला ना एखाद्या मनशांती केंद्रात जायला हवं. बघते मी तुमच्यासाठी ॲड्रेस बघते आणि मनशांती केंद्र. त्याच वेळेला ती तिचा मोबाईल घेऊन फेकणार. पौर्णिमा फोन पकडते आणि म्हणते की आई, खरंच मी तुम्हाला जे काही बोलते ते खोटं नाही बोलत आहे, खरंच तुम्हाला केंद्रात जाण्याची खूप जास्त गरज आहे. आणि रागिनी म्हणते की तू जे हे काही गोड गोड बोलून मला टोचतेस ना, मला डिवसतेस ना, हे मला कळत नाही असं समजू नकोस. तू हे जे काही करतेस ते मला अजिबात आवडत नाही. तेव्हा आता मग पौर्णिमा म्हणते की आई, तुम्हाला असं का वाटतं की मी तुम्हाला डिवसते? मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगते. तुम्हाला माहिती आहे का आता घरामध्ये काय घडतं आहे? सारखं सारखं ते आकाशभूमी, त्यांचं बाळ आणि हेच सगळं त्यांचं जग होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीत घडताना आपल्याला दिसणार आहेत. सारखे सारखे त्यांचेच विचार सुरू असणार. आणि आता
आकाश आणि भूमी दोघांना जोडणारा हा धागा त्यांच्या आयुष्यात आलाय, म्हणून ते दोघे आता काही वेगळे होऊ शकत नाही. आता हे सगळं पौर्णिमा ही रागिनीला सांगते, तेव्हा रागिनीला सगळ्या गोष्टी आठवतात आणि भूमी आकाशला सांगते की आपल्याला सावध राहायला हवं, घरातलं वातावरण असुरक्षित आहे असं ती सांगत असते. त्यानंतर आता इथे पौर्णिमाला ती म्हणते की तुला कल्पनाही नाही आहे की तू काय मोठी आयडिया दिलीस मला. मी तुला नेहमी म्हणत असते की तुझा मेंदू हा जिरा गोळी एवढा आहे, तुझ्या मेंदूत काही अक्कल नाही. परंतु नाही, ही जिरा गोळीच तर सगळं जिरवण्याचं काम करते ना. अगदी मस्त आयडिया दिली आहेस तू मला. ही भूमी आणि आकाश यांच्यामधला जोडणारा एकमेकांना दुवा हा म्हणजे ते बाळ आहे ना. ठीक आहे, आता मी बघ काय करते ते. आता रागिनीच्या डोक्यामध्ये एक भयंकर भन्नाट आयडिया शिजत असते आणि त्या सगळ्यामुळे ती त्याच गोष्टीचा विचार करते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रागिनी ही भूमीच्या अन्नामध्ये काहीतरी मिक्स करत असते आणि म्हणत असते की भूमी, हे तुझं शेवटचं जेवण. आणि हे सगळं आता भूमी दरवाजाच्या मागून सगळं ऐकून घेते आणि रागिनी जे काही करत असते ते सगळं भूमीने पाहिलेलं असतं. नंतर आता भूमीला ते सगळं पाहून खूपच धक्का बसतो. रागिनी तिला संपवण्याचा प्लॅन करते हे तिला कळतं. आता आकाश ते जेवण भूमीला भरवायला येतो आणि तिला ते भरवणार तेवढ्यातच भूमी ताट बाजूला करते आणि म्हणते की या बाईने या माझ्या भातामध्ये विष मिक्स केलेलं आहे. ती आपल्या पोटातल्या बाळाला मारायला बघते आणि मला देखील मारायला बघत आहे. त्याच वेळेला आता इथे आकाश चिडतो आणि म्हणतो की भूमी, अगं हे काय बोलतेस काय तू. तेव्हा ती म्हणते की हो, खरंच बोलते मी आकाश, ही बाई मला संपवण्याच्या मागे आहे. तेव्हा आकाश वैतागत म्हणतो की भूमी, अगं आत्याच्याबद्दल असं कसं बोलू शकतेस तू. आई हे सगळं तुझ्या बाबतीत का करेल. भूमी म्हणते की आत्ताच्या आत्या त्यांना हे सगळं खायला सांग. माझ्या बाबतीत त्या करायला बघतायत ना, तर आता बघूया की त्या हे अन्न खातायत का. म्हणूनच आता इथे आकाश हा आत्याला सांगतो की हे घे आई, हे तू खा आणि सिद्ध कर की तू भूमीच्या बाबतीत कोणताही चुकीचा विचार करत नाही. आत्या, हे तू खा आणि तुझ्यावरचा जो काही आरोप लागलाय तो भूमीच्या तोंडावर खोडून पाड. असं म्हटल्यावर इथे आता रागिनीला आकाश तो घास भरवत असतो आणि भूमी तिच्याकडे आता चिडून बघत असते. तर आता रागिनीलाही प्रश्न पडलेला असतो. आता हा जर भात खाल्ला तर आपल्याला पुढे काय होणार ही भीती वाटत असते. आता जर रागिनी ही आकाश समोर अशीच कोसळून पडली तर तिचं सगळं रूप हे भूमीने आकाश समोर आणणार असते आणि म्हणूनच आता आकाशला सिद्ध करायचं असतं की नेमकं पुढे काय घडणार. आता हेच पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.